वादग्रस्त पोस्टवरून मोठा राडा झाला होता। शहरात 2 गट हे आमने सामने आले आणि मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली होती। त्यामुळे प्रशासनाने जमावबंदी लावली होती, मात्र आजपासून जमावबंदी पूर्णतः उठवण्यात आली। दौंड तालुक्यातील यवत इथली बाजारपेठ खुली झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती, त्यानंतर जी आहे ती शिथिलता देण्यात आली होती। मात्र आता ही जमावबंदी संपूर्णतः उठवलेली आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा यवतची बाजारपेठ खुली झालेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर 1 ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आणि या ठिकाणी मोठा जो आहे तो उद्रेक झाला होता। या ठिकाणी जाळपोळ झाली, दगडफेक झाली, गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या। त्यानंतर जे आहे ती जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी जमावबंदी लागू केली होती आणि त्यानंतर जे आहे ते गावकऱ्यांच्या मागणीनंतर पोलिसांच्या हातामध्ये संपूर्ण जे आहे ती इथली परिस्थिती आली आणि त्यानंतर जे आहे त्या जमावबंदीला अंशतः शिथिलता देण्यात आली होती। सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत आस्थापना ज्या आहेत त्या अत्यावश्यक सेवा वगळता ज्या आहेत त्या उघड्या ठेवण्यात आल्या होत्या। मात्र सकाळी 11 नंतर ज्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहतील असे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकारी यांनी काढले होते। अखेर आजपासून जी आहे ती सगळी यवतमधली जी जमावबंदी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांनी उठवलेली आहे। अखेर जी आहे ती यवतमधली बाजारपेठ खुली झालेली आहे, यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय। त्याच पद्धतीनं या ठिकाणी शांतता जरी असली तरी पोलिसांचा बंदोबस्त यवत गावामध्ये तैनात आहे आणि पुढचा काही दिवस जो आहे तो बंदोबस्त राहील आहे असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं असलं तरी आज 1 तारखेनंतर जे आहे ते आज जे आहे ते गाव पूर्णपणे उघडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ए माझा यवत दौंड। दरम्यान दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। आता यवत गावामधील परिस्थिती ही